गर्वान वागू नको ग बाई माझ्या वागू नको गर्वान वागू बाई माझ्या नादाला लागू नको गर्वान वागू नको ग बाई माझ्या वागू नको गर्वान वागू बाई माझ्या नादाला लागू नको. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम भावांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPNची गरज लागणार आहे. त्यासाठी प्ले स्टोरवरून कोणता एक VPN डाउनलोड करून तो ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे. म्हणजे सोप्या भाषेत आपल्याला चालू करून घ्यायचा आहे. चालू करून तो ऑटोमॅटिक कनेक्ट होणार आहे. त्यानंतर आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे. तर कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला मटेरियल अशा प्रकारे आजचं स्टेटसच्या आपण यूज करणार आहोत. तर सिम्पली मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर वरील सेकंड ऑप्शन क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, खालील जे ऑप्शन आहेत त्यामधील रेशो ऑप्शन क्लिक करून इथं आपल्याला 9.16 हा रेशो सिलेक्ट करून इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर इमेज लेअरला सिलेक्ट करून इथं आपल्याला 2 बोटाच्या सहाय्याने इथं आपल्याला हा जो रेशो आहे त्या रेशोला सेट करून घ्यायचा आहे. तर घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर आहे. त्यासाठी ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे. तर साऊंड इथं ॲड करण्यासाठी सिम्पली फाईलवर क्लिक करून एक्सट्रॅक्ट व्हिडिओ म्हणजेच एक्सट्रॅक्ट साऊंड फॉर्म व्हिडिओ इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपल्या मटेरियलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे मी जे सॉन्ग आहे ते व्हिडिओच्या मार्फत दिलेलं आहे. तो सिम्पली व्हिडिओ इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर अशाच प्रकारे 1 नंबरला तो जे सॉन्ग आहे ते इथं आपल्याला येणार आहे आणि ते सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर जेवढी लेंथ इमेज लेअरची आहे म्हणजे सॉन्ग लेअरची आहे तेवढीच इमेज लेअरची करून उरलेला भाग कट करून टाकायचा आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरला क्लिक करून अशा प्रकारे बघू शकता इथं बीटमार्क दिलेलं आहे. आता हे बीटमार्क फक्त तुम्हाला इथं दिसणार आहेत. फक्त या बीटमार्कचं काम काय आहे की बीटमार्क करायची जी साईज आहे ती फक्त तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्ही जेव्हा व्हिडिओ तयार कराल तिथं तुम्हाला हे बीटमार्क दिसून येणार नाही. सिम्पली सगळ्यात पहिला बीट आहे तो 8 सेकंदाला मारायचा आहे. त्यानंतर पुढं जाऊन थोडंसं 9 सेकंदाला आणि त्यानंतर इथं आपल्याला 10 सेकंदाला अशा प्रकारे बीटमार्क करत 11 सेकंदाला एकदा, त्यानंतर 12 सेकंदाला, त्यानंतर 13 सेकंदाला बघू शकता अशा प्रकारे आणि लास्ट आहे तो इथं आपल्याला 15 सेकंदाला करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 1-1 सेकंदाचा इथं म्हणजेच इथं 1-1 मिनटाचा फरक राहणार आहे म्हणजेच 1 सेकंदाचा. तर अशा प्रकारे हे जे 8 इफेक्ट म्हणजे इमेज लेअर कट केल्यानंतर सिम्पली इमेज लेअर पहिला सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला जो ओपनिंग अँड क्लोजिंग ऑप्शन क्लिक करायचा आहे आणि इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट लोड होताना दिसून येत आहेत. तर अशा प्रकारे इफेक्ट लोड झाल्यानंतर यामधील जो कलरफुल झूम हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती आपल्याला या बीटमार्कपर्यंतच अप्लाय करून घ्यायची आहे. त्यानंतर यातला फर्स्ट इफेक्ट म्हणजेच फर्स्ट इमेज लेअर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून आपल्याला बॅक निघून इथं बघू शकता ऑप्शनमधील बॉडी इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला क्लोनवर क्लिक करायचं आहे आणि जो प्लॅटफॉर्म क्लोन आहे तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तो इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर या इमेज लेअर पुरती तिथं आपल्याला जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ऑप्शन स्क्रोल करून ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथून ऑप्शन इथं बघू शकता बऱ्याच प्रकारचे आहेत. त्यामधील आपल्याला एक ऑप्शन इथं म्हणजेच एंजल विंग्स आहे तो इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ या बीटमार्कपर्यंत म्हणजेच या इमेज लेअरपर्यंत ठेवून घ्यायची आहे.
त्यानंतर थर्ड लेअरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर परत एकदा इथं अशा प्रकारे ऑप्शन स्क्रोल करीत यामधील स्प्लिट ऑप्शन आहे तो इथं आपल्याला सिलेक्ट करून 4th नंबरचा जो 3 मिरर इफेक्ट आहे तो अप्लाय करून व्हर्टिकल अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. तर 0 करून टाकल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत ठेवून घेऊन इथं आपल्याला जो 5th नंबरचा इमेज लेअर आहे तो सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून परत एकदा सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचा आहे. तर ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर जो फरामेंट 2nd नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून याची जी सेटिंग आहे ती 1.4 सेकंद करून घ्यायची आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे की यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करून सॅम्पली इथं आपल्याला इल्युजन हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून फर्स्ट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि याची लेंथ इथं आपल्याला या लेंथपर्यंत ठेवून घेऊन इथं आपल्याला सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि यामधील ऑप्शनमध्ये ग्लोईंग लाईन्समध्ये क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला ते ऑप्शन आहेत ते इफेक्ट आहे ते लोड होताना दिसून येतील आणि टोटेम फ्लेम जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथं आपल्या या बिटमार्कपर्यंत म्हणजे इमेज लेअरपर्यंत ठेवून शेवटचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे आणि नाईट क्लबमधील जो 5th नंबरला फ्लिकर जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला आहे तो इफेक्ट आहे अप्लाय झालेला आहे. त्यानंतर बॅक निघून ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि ॲड ओव्हरलेवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला मटेरियलमधील जाऊन जो PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली इथं काय करायचं आहे की थोडासा रोटेट म्हणजे 10 पॉईंटपर्यंत रोटेट करून इथं आपल्याला तो PNG आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती इथं आपल्याला शेवटच्या बिटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे परत एकदा बॅक निघून सगळ्यात पहिल्या बिटमार्कमध्ये येऊन इथं तुम्ही 2 इमेज लेअरच्या मध्ये एक ऑप्शन दिसतोय त्या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला 2 मिनटं इफेक्ट लोड होण्यासाठी वाट बघायची आहे. अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर कॅमेऱ्यामध्ये यायचं आहे आणि शेक इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर हा फक्त शेक इफेक्ट हा फर्स्ट लेअरलाच इथं अप्लाय करायचा आहे. त्यानंतर इथूनपासून चालू होणाऱ्या लेअरला क्लिक करून इथं आपल्याला कॅमेऱ्यामध्ये यायचं आहे आणि शफल 3rd हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करायचा आहे. त्यासाठी मी इथं तुम्हाला दाखवून देतोय की शफल 3 हा जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारे राहणार आहे 3D शफल तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे अप्लाय करून घेतल्यानंतर परत एकदा काय करायचे या प्रत्येक इमेज लेअरला हा जो 3D शफल आहे तोच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुमच्या पुढे मी अशा प्रकारे दाखवत आहे. अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला आहे तो हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला आहे तो 3D शफल आणि शेक इफेक्ट अप्लाय झालेला आहे. तर अप्लाय झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.